चलो नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। इलेक्शन चालू असताना ओके, आचारसंहिता वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकत आहेत। ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आज रेल्वेची दुसरी जाहिरात येऊन धडकलेली आहे। पहिली जाहिरात मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितली रेल्वे एसआय बद्दलची, म्हणजे सब इन्स्पेक्टरची। आता दुसरी जाहिरात केवळ 10वी पास वरती रेल्वे कॉन्स्टेबलची येऊन धडकलेली आहे। ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात तब्बल 4200 पदाची आहे। आता हे जे संकेत आहेत हे सगळ्या जाहिरातीचे, हे संकेत आपल्याला असं सांगत आहेत आणि प्लस मध्ये मी तुमच्यासाठी या सगळ्या जाहिरातीच्या बाबतीत जास्तीत जास्त डिटेल माहिती घेऊन येते। याचा अर्थ मित्रांनो, आपण नक्कीच सेंट्रलच्या परीक्षेचा विचार करणं गरजेचं असणार आहे। पोरांनो, जर तुमच्या आजूबाजूला कोणी तुम्हाला सांगत असेल की सेंट्रलच्या परीक्षा या आहेत त्या आहेत, अवघड आहेत, असं आहेत तसं आहेत, तर त्याला सरळ एक लात द्या। लात द्या इन द सेन्स त्याला तिच्यापासून बाजूला उठून जा। रेल्वे सारख्या परीक्षा अतिशय सोप्या असतात। रेल्वे मिनिस्ट्रीनं सांगितल्या पद्धतीनं रिझल्ट सुद्धा लवकरात लवकर आणि दरवर्षी या एक्झाम निघणार आहेत। तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांनी, मुलींनी, गृहिणींनी, एक्स आर्मीनी, नव्यानं तयारी करणारे, जस्ट 12वी पास झालेले पोरं ज्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे, त्या सगळ्या पोरांनी प्रॉपरली रेल्वे भरतीची तयारी करणं मित्रांनो अतिशय गरजेचं आहे। ओके, कारण तुम्ही बघत आहात आता ह्या जागा किती आहेत। आजपासून उद्यापासून फॉर्म भरणं स्टार्ट होईल। याच्या जागा आहेत 4200 बरोबर। ह्याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगितली आहे। अजून एक 4-5 व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। पर्टिक्युलरली ग्राउंड कसं असतं, काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, 4600 ज्यावेळेस तलाठीच्या जागा सुटल्या होत्या, जवळपास 11 लाख विद्यार्थी त्याचे फॉर्म भरायला एकदम उत्साहानं तयार झाले होते। पण इथं रेल्वेमध्ये 5,500 ALPच्या, 9000 टेक्निशियनच्या आणि ह्या जवळपास 4600, 4200 प्लस 450, 4600 जागा ह्याच्या पण झाल्या। तर एवढ्या जागा सुटलेल्या असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांना याबद्दलचं काहीही घेणं देणं नाही, सोयरसूतक नाही म्हटलं तरी चालेल। पोरांनो, सिलेबस काय असतो, खूप अवघड आहे का? नाही। इंग्लिश नसलेली महाराष्ट्रात ही परीक्षा आहे, इंग्लिश नसलेली परीक्षा आहे रेल्वेची। म्हणजे तुम्ही फक्त मॅथ रिझनिंग परफेक्ट करा। मॅथ मी तुम्हाला सांगतो 2 ते 2.5 महिने जर व्यवस्थित तयारी केलात तर मॅथ सुद्धा तुमचं एकदम परफेक्ट होऊ शकतं। अशी तयारी करून तुम्हाला इथं ह्याचं म्हणजे मॅथची तयारी करून तुम्ही इथं सहजरित्या रेल्वेमधल्या पोस्ट काढू शकतात। बरेचसे पोरं तुम्हाला मी आणून, बरेचसे सिलेक्टेड कॅन्डिडेट तुम्हाला आणून मी भेटवलेले आहे। चला, आवाज बंद पडला होता, सॉरी। आवाज बंद पडला होता, सॉरी। कधी पडला बंद पोरांनो? आवाज कधी बंद पडला, किती वेळा मिनिटाला पडला ते परत म्हणजे रिपीटमध्ये व्हिडिओजमध्ये सांगतो। आवाज कुठं बंद पडला तर माहित नाहीये, पण मी सांगत होतो तुम्हाला की ज्यांचं वय 18 वर्ष कंप्लीट आहे, अशा 12वी झालेल्या पोरांनी फॉर्म भरायचा आहे। वय 18 ते 28 आहे ओपन कॅटेगरीसाठी। ओबीसी कॅटेगरीसाठी 31 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतात आणि SC ST साठी 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो। SC STच्या विद्यार्थ्यांना हाईटमध्ये सुद्धा सूट असणार आहे। SC STच्या विद्यार्थ्यांना हाईटमध्ये सुद्धा सूट असणार आहे। त्यामुळं
सगळ्याच विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातले जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी रेल्वेला व्यवस्थित फोकस करायचा आहे आणि रेल्वेची तयारी मित्रांनो करायची आहे. डन. चलो आता जाऊयात स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टीकडे. पगार किती असतो, अभ्यासक्रम काय असतो, पेपरचा पॅटर्न कसा असतो. पेपर पॅटर्न मी आत्ता सांगून टाकतो, खूप सोपा असतो. मॅथ फक्त व्यवस्थित करायचं आपल्याला, मॅथ आणि रिझनिंग तर तुम्ही व्यवस्थित करताच. मॅथ व्यवस्थित करायचं आहे. जीएसची तयारी मी सांगतो त्या पद्धतीने करा, 100% तुमची पोस्ट मित्रांनो निघून जाईल. चलो सर ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप. पहिली गोष्ट, ओके, इथं आले सगळेजण क्लिअर आहे. आता क्लिअर आहे ना पोरांनो? हा चला आता मी आणखी एक गोष्ट याच्यामध्ये करणार आहे. मी एक माझं ठीक सांगतो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप. ओके, ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन 15 एप्रिल, म्हणजे उद्यापासून ह्याचं ओपनिंग डेट असणार आहे. 15 एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार. 15 एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार. फॉर्म भरायचे संपणार कधी तर 14 मे ला फॉर्म भरायचं संपेल. ओके, शक्यतो डेट वाढून देतील किंवा वाढून देणार नाहीत, पण 1 महिन्याचा वेळ तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आहे. इथे तुम्हाला दिसतंय सगळं व्यवस्थित आहे. हे रेल्वेचं ऍडव्हर्टाइजमेंट आहे. रेल्वेच्या ऍडव्हर्टाइजमेंट मधलं पहिली गोष्ट इथे तुम्हाला क्लिअर केली. रेल्वे कॉन्स्टेबल लेवल 3 ची पोस्ट आहे. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलेली रेल्वे SI ची पोस्ट होती, त्याची लेवल होती 6. ओके, लेवल काय होती 6 होती, बरोबर. रेल्वे कॉन्स्टेबलचा सुरुवातीचा पगार आहे 21,700. मग सर 21,700 पडतो का? नाही, हा पगार तुमचा 40,000 प्लस पर्यंत जातो. ओके, 40,000 प्लस पर्यंत जातो. बोनस पण याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे हे पगार जरी तुम्हाला कमी दिसत असला तरी सुद्धा पगार हा ह्याच्यापेक्षा जास्त असतो. हे तुमचा फक्त इनिशियल पे आहे, इनिशियल पे, राईट. ह्याचं मेडिकल स्टँडर्ड आहे B1चं. सगळे मेडिकल स्टँडर्ड मी आफ्टर इट व्यवस्थित एक्सप्लेन करतो. एज ओपन कॅटेगरीसाठी आहे 18 ते 28 वर्ष. ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 28 वर्ष. ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. आणि टोटल व्हॅकन्सी आहे 4208. पोरांनो तब्बल 4208 एवढ्या जागा आहेत. ओके, 4208. कमीत कमी आपल्या वाट्याला, आपण लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा मोठं राज्य आहोत ना, मग आपल्या वाट्याला ह्याच्यातले 10% तरी जागा आपण खेचून आणायचं आहे. रेल्वेमध्ये 10% तरी जागा आपण खेचून आणायचं आहे. दरवर्षी किती असतात माहित आहे? 1-2% पण पोरं सिलेक्ट नाही होत, कारण पोरांना माहितच नाही या परीक्षांबद्दल. त्यामुळं पोरांनी व्यवस्थितरित्या आता तयारी करून 10%, 400 तरी आपले कॉन्स्टेबल झाले पाहिजेत. या पद्धतीनं तयारी करणं गरजेचं आहे. चलो सर, स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी. रेल्वेसाठी मी काय करतोय तुम्हाला अजून एकदा सांगतो. रेल्वेसाठी मी टेक्स्टबुक वरती बॅचेस माझ्या आहेत, रेल्वे सगळ्या रेल्वेच्या कॅटेगरीसाठी, बरोबर. मग ह्या बॅचेस तुम्हाला इन बिन, ओके, ह्या बॅचेस माझ्या लाईव्ह असणार आहेत. ओके, लाईव्ह आणि त्याची रेकॉर्डिंग पण असणार आहे. त्याच्या नोट्स पण, त्याच्यावरचे PYQ पण, त्याच्यावरच्या टेस्ट सिरीज पण, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. रेल्वे भरतीची फीस फक्त 600, 650 ते 700 असणार आहे. ह्याच्यामध्ये रोज डेली 3-3, 4-4 लाईव्ह क्लास असतील, त्याच्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग असतील, टेस्ट सिरीज असतील, सगळंच असेल. मी तुम्हाला रिकमेंड करेन, महाराष्ट्रातलं पोरगा असेल ना तर ही कॉम्बो बॅच उचला. ओके, कॉलिंग नंबर तिथे कोपऱ्यात दिसतो, त्याच्यावरती कॉल करा आणि कॉम्बो बॅच उचला. म्हणजे तुम्हाला ना ह्या कॉम्बो बॅचचा फायदा काय, तर ह्या 200-300 रुपये जास्त घेतले तर ह्या सगळ्या बॅचचा तुम्हाला ऍक्सेस भेटेल. यासाठी तुम्हाला कॉम्बो बॅच उचला म्हणून सांगतोय. प्युअर रेल्वेच करायचं आहे तर रेल्वेसाठी फक्त 650 ते 700 फीस आहे. 100% जॉईन करा. ओके, चलो नेक्स्ट. आता सर मेन गोष्टीकडे आहे. इथं टोटल व्हॅकन्सीज पाहूयात आपण. टोटल व्हॅकन्सीज. ओके, बघा पोरांनो, इथं व्हॅकन्सीज मध्ये पाहायला मिळते मेल साठी व्हॅकन्सीज किती आहेत, तर मेल साठी 3577 व्हॅकन्सी आहेत. 3577 व्हॅकन्सी. अनरिझर्व साठी 1450 व्हॅकन्सी आहेत. 1450 म्हणजे अनरिझर्व साठी, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी. SC कॅटेगरीसाठी 536 व्हॅकन्सी आहेत. 536 व्हॅकन्सी आहेत SC कॅटेगरीसाठी. ST साठी 268 जागा आहेत. ओके, ओबीसी साठी 966 जागा आहेत. ओबीसी साठी 966 जागा. EWS साठी 350 जागा आहेत. EWS साठी मित्रांनो इथे दिसते 357 जागा. ओके, एवढ्या जागा तुम्हाला म्हणजे तगडी भरते, काय हरकत नाहीये. फिमेल साठी बघा, अनरिझर्वड साठी 256, SC साठी 95, ST साठी 47, ओबीसी साठी 170, EWS साठी 63. टोटल आहेत फिमेल साठी 631 जागा आणि
एक्स आर्मी पोरांनो, एक्स आर्मी, सगळे एक्स आर्मींना सांगणार माझं, रेल्वे कॉन्स्टेबलचा जॉब सुद्धा चांगला आहे, काय हरकत नाही जॉईन करायला. 10% असतात टोटल वॅकन्सीच्या 10%. टोटल वॅकन्सी 4200 आहेत, तर त्याच्या 10% 420 जागा फक्त एक्स आर्मीसाठी आहेत. मग एक्स आर्मीचे लोक सगळेजण ह्या परीक्षेची 100% तयारी करा. मी तुमच्या सोबत आहे, मॅथ रिझनिंग तुमचं पक्क करून घेणार, याचं मी गॅरंटी तुम्हाला देतो. ओके, चला, तर हे सगळं क्लिअर झालं की जागा किती आहेत, कशा आहेत, हे सगळ्यांना माहित झालं. ओके, अरे बाळा, महाराष्ट्रासाठी अशा जागा स्पेशली नसतात जागा, हे ओव्हरऑल जागा असतात. ओके, तुम्ही कोणत्याही रिजनमध्ये फॉर्म भरू शकतात, कोणत्याही रिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात. बाहेरचा माणूस महाराष्ट्रातल्या रिजनमध्ये फॉर्म भरू शकतो, महाराष्ट्रातला माणूस बाहेरच्या कोणतेही त्याचे जे हे आहेत, ओके, तिथं तुम्हाला फॉर्म भरता येतात. महाराष्ट्रासाठी असं पर्टिक्युलर जागा तुमच्या नसतात त्याच्यात. ओके, डन. चलो, सर्वात शेवटी तुम्हाला मी रिप्लाय करतो परवा आणखीन, अजून बघा एकदा पुढचा पॉइंट. सर हे बघा, एज रिलॅक्सेशन परत एकदा सगळेजण पाहून घ्या. ओपन कॅटेगरीमध्ये तुमचं जन्मतारीख जे आहे, ओके, हे 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन 18 ते 28 वर्षापर्यंत आहे. ऍप्लिकेबल ऑन दिस ॲज ऑन 1/7/2024 ही डेट पासून तुम्हाला ऍप्लिकेबल असणार आहे. ओके, म्हणजे 28 वर्षापर्यंत तुम्हाला याचे फॉर्म मित्रांनो भरता येतील. हे कोविड-19 मुळे ना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलं, 3 वर्षाचं. पहिले याला ना 25 वर्षाचं एज लिमिट होती, आता याला डायरेक्ट 28 वर्षाची ओपन साठी दिली आहे. SC/ST कॅटेगरीसाठी बघा पोरांनो, आता सांगितल्या पद्धतीनं 5 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन, म्हणजेच किती, 33 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतं. ओबीसी साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, म्हणजे 31 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. एक्स आर्मी असेल, अनरिझर्व्ड किंवा EWS कॅटेगरी मधला, तर तुमच्या सर्व्हिस नंतरचे 3 वर्ष तुम्हाला फॉर्म भरता येतं. ओबीसी साठी सर्व्हिस नंतरचे 6 वर्ष, SC/ST साठी 8 वर्षापर्यंत फॉर्म तुम्हाला भरता येतो. फिमेल कॅन्डिडेट जर समजा विधवा असेल, ओके, विधवा असेल, डिवोर्स झाला असेल, किंवा त्या ठिकाणी ज्युडिशली सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रिमॅरिड, परत लग्न केलं नसेल, तर त्याच्यासाठी परत एज रिलॅक्सेशन ओपन कॅटेगरीसाठी 2 वर्षे, ओबीसी साठी 5 वर्षे, SC/ST साठी 7 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. मग व्हिडिओसाठी सुद्धा इथं चान्स आहे फॉर्म भरण्याचा. ऑब्विसली व्हिडिओचं कॉम्पिटिशन हे बाकीच्यांपेक्षा कमी असेल, त्यामुळं तुमच्या आजूबाजूला जर समजा एखादी विधवा महिला असेल किंवा जिचं डायव्होर्स झालेली महिला असेल, तर त्या महिलेपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. ती महिला सुद्धा परीक्षेची तयारी करेल आणि सन्मानानं तिचं पुढचं आयुष्य जगू शकेल. ओके, तर मुलांनो, तुम्हाला सांगणं आहे, ज्या मुलींची हाईट चांगली आहे, ओपन कॅटेगरीसाठी 157 हाईट लागते आणि SC/ST साठी अजून कमी हाईट लागते, ते सांगतो मी तुम्हाला. तर त्या मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा. ज्या डायव्होर्स आहेत किंवा विधवा आहेत, त्यांनी सुद्धा तयारी केली तर खूप चांगलं असणार आहे. ओके, एज ग्रुप 18 ते 28, आता हे सगळं सांगितलं मी तुम्हाला, ह्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये कोणताच तुम्हाला. आफ्टर इट, चलो सर, फीस बघा, एवढं चांगलं आहे ना पोरांनो. हे TCS कंपनीज घेते बरं का, महाराष्ट्रात पण TCS कंपनी घेते, इथं पण TCS कंपनीज घेते. मोस्टली रेल्वेच्या परीक्षा TCS मार्फत होतात, एकदम मस्त छान पद्धतीनं. फीस बघा किती आहे, रेल्वेची फीस आहे 500 रुपये. ओके, आणि 500 रुपये सर आपल्याकडे 1000 आहे. पण एक गोष्ट इथं मेन गोष्ट बघा, अन अमाऊंट ऑफ 400 शॅल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल. ओके, ऑन अपिअरिंग इन CBT. CBT मध्ये तुम्ही अपिअर झालात तर तुम्हाला तुमचे 400 रुपये पण परत भेटतात. म्हणजे 500 रुपये फीस आहे, 400 रुपये तुम्हाला CBT मध्ये अपिअर झालात की लगेच तुम्हाला भेटून जातात. म्हणजे 100 रुपये फीसच पडते इथं. आणि कॅन्डिडेट हु बिलॉंग्स टू SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल असेल, मायनॉरिटीज असेल, और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC जे असतात, ह्यांच्यासाठी फीस आहे फक्त 250 रुपये. ओके, फॉर्म 100% भरायचं तुम्हाला. ओके, फीस शॅल बी रिफंडेड ड्यू. आता हे परत एकदा, ओके, अपिअरिंग इन CBT मध्ये अपिअर झालात की तुम्हाला ही फीस पण ॲज इट इज पूर्ण भेटते, म्हणजे 0 रुपये फीस आहे तुमची. ओके, महाराष्ट्रात पण असंच झालं पाहिजे, पोरांना फीस भरताना जरासं त्रास नाही झाला पाहिजे. इथं बघा फीस खूप कमी आहे ना, आपल्या तुलनेमध्ये इथं फीस खूप कमी असते. चलो नेक्स्ट पॉइंट, सगळेजण व्हिडिओला लाईक मारा. सर्वात शेवटी तुमच्या कमेंट मी घेतो. आता इथं मेन गोष्ट, सर हाईट किती लागते, काय किती लागते हे पहा. कॅटेगरी बघा, पहिली गोष्ट फिजिकल काय असते एकदा सांगतो मी तुम्हाला. फिजिकलमध्ये रेल्वेच्या 4 इव्हेंट असतात. रेल्वे SI असेल किंवा रेल्वे कॉन्स्टेबल असेल, सगळ्यांसाठी 4च इव्हेंट. कॉन्स्टेबलसाठी 1600 मीटर 5 मिनिट 45 सेकंदात येणं गरजेचं आहे. 800 मीटर लॉंग जंप आणि हाय जंप. ओके, हे परत एकदा ह्याच्या आता मेलसाठी 1600 मीटर आहे, लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे. फिमेलसाठी 3च इव्हेंट आहेत,
800 मीटर आहे, 9 फूट आहे आणि 3 फुटी हाय जंप आहे. म्हणजे 3 इव्हेंट आहेत. कॉन्स्टेबलला 800 मीटर मेलला नाहीये आणि कॉन्स्टेबल फिमेलला 1600 मीटर नाहीये. राईट, म्हणजे 3 इव्हेंट आपल्याला असले दिसून येतात. आफ्टर इट मेन गोष्ट सर हाईटच्या बाबतीमध्ये, हाईट नीट लक्ष देऊन पहा. ओपनसाठी, ईडब्ल्यू साठी आणि ओबीसी साठी या तिघांसाठी उंची कॉन्स्टेबलला लागते 165 मुलांसाठी आणि 157 मुलींसाठी. ओके. अनरिझर्व कॅटेगरी ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी 165 157 हाईट लागते. मुलांना छाती लागते 80 आणि फुगवून छाती झाली पाहिजे तुमची 85 झाली पाहिजे. ओके. एससी एसटी कॅटेगरीसाठी हाईट कमी आहे तर 100% ज्यांची हाईट कमी आहे त्यांनी फॉर्म भरा. 160 आहे मेलसाठी. ओके. बरेच जणांची हाईट 160 असते, आरामात असते. ओके. आणि मुलींची हाईट आहे एससी एसटीच्या 152 सेंटीमीटर. ओके. मुलांना छाती बिना फुगवताना 76.2 आहे आणि फुगून आहे 81.2 म्हणजे 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे तुमची छाती. ओके. बाकी आता गोरकाज वगैरेसाठी मी काही इथं सांगणं गरजेचं नाहीये, आपल्यासाठी मेन हे दोनच होते. राईट, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी हे मात्र लक्षात ठेवा. 165 हाईट आणि दुसरी गोष्ट 160 हाईट. ओके. चला, एक कमेंट जर रिपीटमध्ये जर झाली ना पोरांनो, ऑटोमॅटिकली ब्लॉक होतं इथं ह्या चॅनलला. ओके. एक जर कमेंट एखादा विद्यार्थी रिपीटमध्ये करत असेल तर ती कमेंट ब्लॉक होऊन जाते, मग तुमचा माझा संवाद तुटेल. त्यामुळे कमेंट करताना फक्त एकदाच कमेंट करा. मी तुमची कमेंट 100% ह्या सगळ्यानंतर वाचून तुम्हाला सांगेन. राईट. चलो, आता इथं मेन गोष्ट पहा. कॉन्स्टेबलसाठी लेवल 3 पे स्केल आहे 21,700, एवढा नसतो, 40,000 पेक्षा जास्त पेमेंट पडतं. मेडिकलचं स्टँडर्ड आहे B1. हे मेडिकल स्टँडर्ड काय असतात, एक 3-4 स्टँडर्ड असतात. त्या 3-4 स्टँडर्ड बद्दल तुम्हाला मी माहिती सांगून टाकेन नंतर. ओके. ह्याला फक्त 10वी पास किंवा इक्विव्हॅलंट असलेलं कोणतंही चालतं. म्हणजे 10वी पास वरती तुम्हाला याचा फॉर्म जो आहे तो फॉर्म मित्रांनो भरता येतो. 12वीचे पोरं ज्यांचं 18 वर्ष कंप्लीट होत आले त्या पोरांनी 100% याचा फॉर्म भरा आणि तयारी जोरात चालू ठेवा. आणि बाकी पोलीस भरतीचे तर सगळे पोरं ह्याचे फॉर्म भरणार आहेत. चलो, इथं माझं सगळंच इन्फॉर्मेशन संपली. इथं आपली सगळी इन्फॉर्मेशन संपली. आता ह्याच्यामध्ये काय असतं, पहिले होती तुमची लेखी परीक्षा. ओके. त्याला सीबीटी म्हणायचं. लेखी परीक्षा, ग्राउंड, पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके. डीव्ही होतं आणि मेडिकल होतं. एवढ्या गोष्टी तुमच्या स्टेप बाय स्टेप होत असतात. ह्याच्याबद्दल आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये परत माहिती सांगेन मी. परंतु लक्षात ठेवा, पहिल्यांदा तुमचं लेखी परीक्षा होणार, नंतर तुमचं ग्राउंड, परत मेडिकल, परत डीव्ही, ह्या गोष्टी तुमच्या होणार असतात. ओके. चलो, आता होप सो सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ओके. सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. राईट. चला, व्हिडिओला सगळेजण लाईक मारायला विसरू नका. जवळपास 4200 पदाची वॅकन्सी आहे पुरानो, नॉट अ जोक. ओके. 4200 पद, नॉट अ जोक. हे 4200 आणि SI चे परत 450 म्हणजे 4600 पदाची ही जाहिरात आहे. 100% फॉर्म भरा. फॉर्मची फीस सुद्धा कमी आहे. 500 रुपये फीस आहे ओपनसाठी आणि बाकी सगळ्यांसाठी 250 रुपये फीस आहे. ही फीस सुद्धा तुम्ही जर सीबीटी मध्ये इलिजिबल झालात तर तुम्हाला ती फीस रिफंड भेटते. बरोबर. त्यामुळं 100% ह्याचा फॉर्म भरायला हरकत नाहीये. रेल्वेची प्रॉपर तयारी करायची असेल तर रोज रात्री 10 वाजता रात्री 10ला मी रेल्वेवरती मोफत लेक्चर YT ला घेतो. ओके. हे लेक्चर करायला विसरू नका. अजून प्रॉपर तयारी करायची असेल तर रेल्वेसाठी आपल्या ह्या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला. ओके. ह्या बॅचची फीस 650 ते 700 रुपये असते, ज्याच्या बाहेर तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये. म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा कुठला लावायची गरज नाहीये. होता होईल तेवढं जास्तीत जास्त नोट्स सुद्धा मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. डन. चला, आता मला तुम्ही याच्यावरती जे काही अडचणीचे प्रश्न असतील ते विचारू शकता. ओके. आता तुमचे प्रश्न मला तुम्ही विचारू शकता. डन. चला, बॅच बद्दल एकदा सांगा. बॅच बद्दल सांगितलं मी तुम्हाला, परत एकदा सांगतो बॅच बद्दल. ऐका, बॅच कशी असते, काय असते. ओके. प्रॉपर रेल्वेची बॅचची माहिती घ्यायची असेल तर हा जो कोपऱ्यात नंबर आहे त्याच्यावरून माहिती घेऊ शकता. ओके. रेल्वे बॅचची फीस जी आहे, ओके, तुम्हाला एका सब्जेक्टलाच जेवढी असते तेवढीच फीस आहे अख्ख्या रेल्वे बॅचची. म्हणजे ऑफरमध्ये ही बॅच तुम्हाला 600 ते 700च्या आसपास पडते. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असतं, एक लाईव्ह लेक्चर असतं. ओके. दुसरं काय असतं, ह्या लाईव्ह लेक्चरची रेकॉर्डिंग असते. म्हणजे हे रेकॉर्डिंग तुम्ही किती वेळ बघू शकता,
तर अनलिमिटेड टाइम बघू शकता, अनलिमिटेड. ओके, अनलिमिटेड टाइम बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल असते, टेस्ट सिरीज. ओके, आणि एक गोष्ट सांगायची राहिली, रेल्वेवरती मी पुस्तक लिहितोय बरं का, मॅथ्सचं क्वांटचं पुस्तक येणार आहे, क्वांट पुस्तक पवन सरांचं हे पुस्तक येणार आहे माझं म्हणजे थोडक्यात. ओके, टेस्ट सिरीज असते. त्याच्यानंतर PYQ प्रश्न असतात, त्यानंतर सर नोट्स असतात. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये सिंगल प्राइज मध्ये भेटणार आहेत. ओके, 100% जोरात तयारी करा. ग्राउंड आहे ना गणेश भाऊ, तेच तर सांगितले मी तुम्हाला, ग्राउंड आहे ना, ग्राउंडचे इव्हेंट पण सांगितले तुम्हाला. ग्राउंडला मेलसाठी 3 इव्हेंट, 1600 मीटर हाय जम्प लॉंग जम्प, फिमेलसाठी 3 इव्हेंट, 800 मीटर हाय जम्प आणि लॉंग जम्प, हे 3 इव्हेंट असतात फिमेलसाठी पण. नो आयडिया एक्झाम कधी होईल आणि रिझल्ट कधी लागेल या दोन्ही गोष्टीची मला काहीच आयडिया नसते पोरांनो. ओके, ह्या दोन्ही गोष्टीची मला काहीच आयडिया नसते. महाराष्ट्रात तसे कुणालाच आयडिया नसते, पण बरेच जण कसं सांगतात मलाही ते कळत नाही. चलो, लास्ट डेट काय? 1 महिना उद्यापासून चालू झाले, 14 उद्यापासून चालू झाले, 14 मे लास्ट तारीख आहे याची. पेपरची लँग्वेज असते मराठी भावड्या, पेपर लँग्वेज मराठी. पेपर कशात असतो? मराठीमध्ये असतो. ओके, मराठीतून असतं. मी तुम्हाला प्रॉपर हिंदीतले प्रश्न कन्वर्ट करून मराठीत शिकवतो, म्हणजे ते जेणेकरून तुमची तयारी त्याच लेवलनं होईल. महिलांना EWS साठी अट किती आहे? सेम अट आहे, सगळ्यांना सेमच आहे. ओके, म्हणजे 18 ते 28. फक्त रिलॅक्सेशन OBC साठी आणि SC ST साठी आहे. चला, ओके ठीक आहे. बाकीच्या पण आहेत ना रेल्वेमध्ये, ग्राउंड जमत नसेल तर दुसऱ्या आहेतच. आता स्टडी सुरुवात केली तर होईल का? आरामात होतंय मयुरी, कारण 4 महिने तुम्हाला इझिली भेटतात परीक्षेला. आजपासून 4 महिने तुम्हाला परीक्षेला भेटतात, आणि जर तुमचा उशिरा पेपर जर असेल तर अजून 5-1 महिने भेटतात तुम्हाला अभ्यासाला. अजूनही केलं तरी आरामात होईल. पोलीस भरतीच्या भरला पण खूप पॅनिक होत आहे. काही पॅनिक व्हायची गरज नाही मुकुंद, रिलॅक्स राहा. पोलीस भरती तर इझिली मारता येते आपल्याला. ग्राउंड तुम्ही नीट करा. ग्राउंडमध्ये मी तुमची हेल्प नाही करू शकत, मी तुम्हाला फक्त ग्राउंडबद्दल मोटिवेशन देऊ शकतो. ग्राउंडमध्ये आउट ऑफ मार्क घ्या. लेखीमध्ये मी तुम्हाला अजिबात खचू देणार नाही, कमी पडू देणार नाही. लेखीमध्ये तुमचे जास्तीत जास्त मार्क कव्हर करेन. ओके, चला, तर हा व्हिडिओ 100% सगळ्यांना शेअर करा. जेवढे प्रेझेंट आहेत ते सगळ्यांनी लाईक मारा. भेटूयात अजून 2-3 व्हिडिओ टॉपिक मी काढून ठेवतो याच्यावरती सेपरेट. त्या सेपरेट व्हिडिओ टॉपिकवरती आपण परत भेटणार आहोत. डन, चलो, हॅव नाईस गुड नाईट. इथं थांबूयात आपण. रात्री संध्याकाळी मात्र 7 वाजता माझं लेक्चर आहे बरं का रेल्वेचं. रविवारी पण सुट्टी नाही आहे कुणालाच. संध्याकाळी 7 वाजता बॅचमध्ये लेक्चर आहे, आणि रात्री 9 वाजता पोलीस भरतीचं पण लेक्चर आहे. दोन्ही लेक्चर आपल्याला करायचे आहेत. डन, येस सर. ओके, चलो. बॅच मधले विद्यार्थी संध्याकाळी 7ला रेल्वेच्या बॅचला भेटूयात. बाकीचे विद्यार्थी रात्री 9 वाजता पोलीस भरतीच्या बॅचला भेटणार आहोत. ओके, चलो, हॅव नाईस गुड नाईट, टेक केअर, बाय बाय मित्रांनो.